नमस्कार मंडळी, आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी पिलूच्या हट्टानुसार तिरंगा मोदक बनवत आहे। तर पिलूला पण मोदक खायचे होते म्हणून मी तिरंगा मोदक बनवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेही मोदक बनवायला मला फार आवडतात, पण मी कलरचे मोदक कधी बनवले नव्हते। तर 15 ऑगस्ट निमित्त मी तिरंगा मोदक बनवत आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी पीठ घेतले 3 वाटी, खोबरं 2 वाटी आहेत, गूळ पाऊण वाटी आहे, आणि हे ड्रायफ्रूट आहेत, आणि आपले कलर आहेत 2, केशरी आणि हिरवा, आणि जायफळ, मीठ, तूप आणि वेलची पावडर। आपलं भांडं तापून घेतल्यानंतर मी त्याच्यात 2 चमच जरा तूप, 2-1.5 चमच तूप बस होतो आपल्याला, ते टाकले। ड्रायफ्रूट आपले गरम करत ठेवते मी, जरा परतून घ्यायचे, थोडं ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचे। त्यानंतर त्यात आपलं खोबरं घ्यायचं टाकून ते थोडंसं परतायचं, कारण त्याच्यात पाण्याचा ओलसरपणा असतो, तो जाण्यासाठी आपण खोबरं थोडं परतून घ्यायचं, त्याचा ओलसरपणा नाहीसा होतो थोडासा। आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं। गूळ टाकलं की आपलं थोडंसं परतून घ्यायचं, त्याचं व्यवस्थित सारण होईपर्यंत परतून घ्यायचं। असं सारण एकजीव झालं की त्यात जायफळ किसून टाकायचं, जायफळाचा स्वाद खूप छान वाटतो। आता त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा परतून घ्यायचं, एकजीव करायचं त्यांना व्यवस्थित। अशा प्रकारे सारण आपलं तयार झालं आहे। याला सारण किंवा आमच्याकडे आम्ही चव बोलतो ह्याला। आता उकडीची तयारी करायची। मी पीठ चाळून घेतले। या पिठाचं प्रमाण घ्यायचं असतं, आपण जेवढं आपलं पीठ घेतो तेवढंच आपण पाणी घ्यायचं असतं, हे ह्याचं मेन प्रमाण आहे। आता हे भांडं आपण तापून घेतले, त्याच्यात मी जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेणार आहे। 3 वाट्या पीठ घेतले तर 3 वाट्याच पाणी घ्यायचं, हे त्याचं मेन प्रमाण आपण विसरायचं कामा नाही। चव आपलं केवढंही होऊ द्या कमी जास्त, पण हे पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण योग्य लागतं। तर 3 वाट्या मी पाणी घेते, त्याच्यात चिमूटभर मीठ टाकते मी चवीनुसार। मीठ टाकलं की थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे उकड चांगली निघते आपली। तूप टाकलं की आता हे लगेच पीठ टाकायचं आणि व्यवस्थित घाटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही, व्यवस्थित घाटायचं त्यांना। घाटून झालं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित वाफ काढायची, एक अर्धा मिनिट बस होते। आता व्यवस्थित आपल्याला झालंय, व्यवस्थित पीठ उकडले गेले। आता पीठ मी काढून घेते। आणि हे पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं, व्यवस्थित मळून, जेवढे चांगले मळाल तेवढा ते मोदक चांगले वळता येतात आपल्याला, म्हणून हा पीठ व्यवस्थितच मळून घ्यायचं। आता मी याचे 3 भाग करून 3 कलर मिक्स करते। 3 भाग म्हणजे सफेद कलर आपल्याला द्यायची गरज नाही, पीठ ऑलरेडी आपला सफेद असतो। हे केशरी आणि हिरवा कलरमध्ये हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। हा केशरी कलर तयार झाला, आपला हा हिरवा कलर तयार झाला, आणि आपला हा पांढरा कलर आहेच, आणि आपला सारण घेतला आहे। आता आपली पारी करून घ्यायची, त्याच्यात सारण भरायचा व्यवस्थित आणि कळ्या पाडून घ्यायच्या। हे मोदक मला बनवायला सुद्धा खूप आवडतात। खरंच मोदक करणं ही एक कला आहे, आणि तुम्हाला जर मोदक बनवता येत नसतील तर साच्याचा वापर करून सुद्धा मोदक खूप छान बनवता येतात। तुम्ही साच्याचा वापर करून पण बनवा। अशा प्रकारे आपला हे मोदक होऊन आता तयार होत आहे, पाहू शकता तुम्ही। वरचं जास्तीचं पीठ काढून टाकायचं, हे बघा, हे मोदक आपले असे वळून झालेत। आता मी त्यांना उकडून घेते। बरोबर 15 ऑगस्ट, त्यामुळे मी 15च मोदक बनवले। आपले मोदक 15 ते 20 मिनिटात अगदी उकडून होतात, व्यवस्थित शिजले जातात ते। बघू शकता तुम्ही, आपले मोदक व्यवस्थित उकडले गेले, असे तयार आहेत आपले उकडीचे तिरंगी मोदक। आणि हे नक्की ट्राय करून बघा, आवडल्यास मला अगदी कमेंट करून नक्की सांगा तुमचे मोदक कसे झालेत ते,
आणि पुढच्या रेसिपीमध्ये श्रावण निमित्त तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्की कळवा. आपले हे मोदक पिऊला तर खूप आवडले. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.